निर्दयी हगवणे कुटुंबामुळे वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचे आतोनात हाल। गेल्या 6 दिवसात वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबाकडे। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबापासून 6 दिवस लपवलं। हगवणेंच्या मोठ्या सुनेनं दाखवले मारहाण झाल्याचे फोटो। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचा सीसीटीव्ही समोर। हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्याचा मोठ्या सुनेकडून पर्दाफाश। आरोपी करिश्मा हगवणेचा मंत्री आदिती तटकरे आणि सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो व्हायरल। अटकेत असलेली आरोपी करिश्मा हगवणे ही वैष्णवीची नणंद। पाकिस्तान सोबत नो ट्रेड नो टॉक। आता पाक सोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दल असेल। 22 मिनिटात दहशतवाद्याचे 9 मोठे हट्टे उद्ध्वस्त केले। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मोदीची पोकळ भाषण देणं बंद करा। दहशतवादाबाबत पाकच्या विधानावर विश्वास का ठेवला? तुमचं रक्त फक्त कॅमेरा समोरच उसळतं का? राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना सवाल। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल 26 मे ते 29 मे पर्यंत रशिया दौऱ्यावर जाणार। ऑपरेशन सिंदूर नंतर अजित डोवाल यांचा पहिलाच दौरा असल्यामुळे दौऱ्याला विशेष महत्त्व। पाकिस्तानात फोफावणाऱ्या दहशतवादाविरोधात तुर्कीनं भूमिका घ्यावी। परस्परांबद्दल असणाऱ्या संवेदनशीलतेवरती संबंध टिकतात। पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की आणि चीनला भारताचा इशारा। ईडीनं सर्व मर्यादा ओलांडल्या। एखाद्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकार करते तेव्हा ईडीच्या हस्तक्षेपाची गरज काय? सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीची खरडपट्टी। शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ। 7,550 रुपये हमी भावानं तुरीची खरेदी सुरू। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार। महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट। मच्छीमारांनी 4 दिवस मासेमारीसाठी जाऊ नये, हवामान खात्याचा इशारा।